we are going to talk about our today's topic, taxonomical aids. So it is very important to study the interrelationship between two non-living and living things as well as two different living things. So for the study of interrelationship between the organism or species, it is very important to study the taxonomical aids, that is herbarium, botanical garden, museum, zoological park, biodiversity park and key. So these all is taxonomical aid used for the study or identification or classification of different species or different organisms. So now start our first taxonomical aids, that is herbarium. So the word herbarium was coined by Piton de Tournefort in the book Elements. तर हा जो सायंटिस्ट होता पिटॉन डी टॉर्नफोर्ड यांनी याचं एक बुक होतं एलिमेंट्स नावाचं. त्या बुक मध्ये सगळ्यात पहिले एक टर्म कॉइन केली. त्या टर्मचं नाव होतं हर्बेरियम. अँड द आर्ट ऑफ हर्बेरियम इज इनिशिएटेड बाय द इटालियन टॅक्झोनॉमिस्ट लुका घिनी. हा जो लुका घिनी नावाचा सायंटिस्ट होता यांनी सगळ्यात पहिले हर्बेरियम जे आहे त्याची सुरुवात केली इन 1490 to 1556 मध्ये. तर या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं होतं, हे हर्बेरियम आहे, ही हर्बेरियमची आयडिया जी आहे ही काय केली होती, इनिशिएट केली होती किंवा ती हर्बेरियमची जी कला आहे ती इनिशिएट केली होती. आता हर्बेरियम इज द व्हेरी इफेक्टिव्ह टूल इन टॅक्झोनॉमिक स्टडी. तर टॅक्झोनॉमिक स्टडी जर करायची असेल तर सगळ्यात इफेक्टिव्ह टूल जे आहे ते हर्बेरियम म्हटले जाते. ठीक आहे. आता हर्बेरियम इज वर्ड डिनोटेड बाय हर्ब मीन्स herb, shrub and tree. These all is plants. So this herbarium also denoted that the study of plants means याच्यामध्ये जे प्लांट आहे त्या प्लांटची स्टडी मेनली इन्व्हॉल्ड असते म्हणून याला म्हटलं जाते हर्बेरियम. तर हर्बेरियम मध्ये काय असतं, एक शीट असतं. त्या शीटचं मेजरमेंट असतं 29/42 सेंटीमीटर. तर अशी एक शीट राहणार, चौकोनी शीट राहणार. त्या शीटचं मेजरमेंट काय असेल 29/42 सेंटीमीटर असेल. आणि ही जी शीट असते या शीटवर एक प्लांटचा एखादी पार्ट म्हणण्यापेक्षा आपण प्लांटची एखादी ब्रँच म्हणू. ती ब्रँच काय केली जाते, ते कलेक्ट केली जाते. आता ती ब्रँच आपण कोणत्याही ठिकाणून कलेक्ट करू शकतो. आपल्याला जे प्लांट कलेक्ट करायचं असेल ते कोणत्याही ठिकाणून कलेक्ट करायचं. देन त्या प्लांटला सगळ्यात पहिले प्रेस करायचं. फॉर एक्झाम्पल प्रेस कसं करायचं, तर प्रेस करण्यासाठी 2 न्यूजपेपर यूज करायचे. फॉर एक्झाम्पल दिस इज द न्यूजपेपर. या न्यूजपेपरवरती तो जो प्लांट आपण आणलाय तो प्लांट ठेवायचा. त्या प्लांटला ठेवल्यानंतर त्याच्यावर दुसरा एक न्यूजपेपर ठेवायचा आणि त्या 2 न्यूजपेपरच्या इन बिटवीन द 2 न्यूजपेपर प्लेस धिस प्लांट. आणि ती प्लांट प्लेस केल्यानंतर त्याच्यावर हे जे न्यूजपेपर ठेवला आपण सेकंड वाला, याच्यावर काय ठेवायचं, एक वजन ठेवायचं, जेणेकरून तो जो प्लांट आहे त्याच्यामध्ये काय झाला पाहिजे, तो प्रेस झाला पाहिजे. आणि प्रेस झाल्यामुळे तो प्लांट जो आहे तो काय होऊन जाईल, फ्लॅट होऊन जाईल. तर अशा प्रकारे त्या प्लांटला आपल्याला सगळ्यात पहिले प्रेस करायचं. आफ्टर दॅट दिस प्लांट इज ड्राईड, म्हणजे ते प्लांट जे आहे ते आपोआप ड्राईड होईल. नंतर त्या प्लांटला काही केमिकल्स यूज करून त्याच्यासोबत ट्रीट करायचं. आफ्टर द ट्रीटमेंट दिस प्लांट इज माउंटेड ऑन धिस शीट. म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतर ही जी शीट आहे या शीटवर त्या प्लांटला काय करायचं, आपल्याला प्लेस करायचं म्हणजे माउंट करायचं. आता ही जी शीट आहे या शीटमध्ये ही जी साईट आहे या साईटवर एक बॉक्स असते. तर या बॉक्समध्ये काय काय करायचं असते, तर या बॉक्समध्ये आपल्याला त्या प्लांटला लेबल करायचं असते. फॉर एक्झाम्पल लेबल करायचं आहे म्हणजे ते प्लांट आपण कुठून कलेक्ट केलाय त्या ठिकाणाचं नाव लिहायचं. देन कोणी कलेक्ट केलाय, कोणत्या रिसर्चरनी कलेक्ट केलाय किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी कलेक्ट केलं असेल, टीचरनी कलेक्ट केलं असेल, त्याचं नाव लिहायचं. त्याच्याखाली सगळ्यात पहिले काय लिहायचं, लोकेशन वेअर धिस प्लांट इज कलेक्टेड, म्हणजे ज्या लोकेशन म्हणून ते प्लांट कलेक्ट केलं ती लोकेशन लिहायची. देन आफ्टर दॅट कोणी कलेक्ट केलं त्याचं नाव लिहायचं. देन कोणी कलेक्ट केलं त्याचं नाव लिहिल्यानंतर त्याची डेट लिहायची, कोणत्या दिवशी कलेक्ट केलं. डेट लिहिल्यानंतर त्याचं लिहायचं कॉमन नेम, म्हणजे त्या प्लांटचं कॉमन नेम काय, त्याचं इंग्लिश नेम काय, अँड देन आफ्टर दॅट द सायंटिफिक नेम. तर ही सगळी हे सगळं जे आहे हे या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं, त्याला लेबल करायचं आहे. अशा प्रकारे काय होईल, आपली एक हर्बेरियम शीट तयार होणार. अँड धिस हर्बेरियम इज टूल्स टू क्विक रेफरन्स सिस्टीम. आणि या हर्बेरियमला क्विक रेफरन्स सिस्टीम सुद्धा म्हटलं जाते. का बरं, कारण फॉर एक्झाम्पल एखादी हर्बेरियम आहे, त्या हर्बेरियम मध्ये नंबर ऑफ प्लांट्स सिच्युएटेड आहे. आणि नंबर ऑफ प्लांट सिच्युएटेड असल्यामध्ये एखादा रिसर्चर जो असेल त्याला एखाद्या प्लांटवर काय करायचे असेल, रिसर्च करायचे असेल आणि त्याला त्या प्लांट बद्दल काहीच आयडिया नाही, तर तो काय करेल, त्या हर्बेरियम मध्ये जाईल आणि तिथे सगळेच प्लांट काय असेल ड्राईड
कंडिशनमध्ये हर्बेरियम शीटवर त्याला प्लेस केलेलं असेल तर त्याला जे प्लांट पाहिजे त्या प्लांटची तो इन्फॉर्मेशन त्या हर्बेरियम मध्ये जाऊन घेऊ शकतो. आता तो इन्फॉर्मेशन कशी घेईल, कारण आपण हर्बेरियम शीट जे आहे त्या हर्बेरियम शीटवर ऑलरेडी काय केलं आहे, तो प्लांट कुठून आणलाय त्या प्लांटची लोकेशन लिहिली आहे. म्हणजे त्याला लोकेशन माहित पडेल की हे प्लांट कुठे मिळते बा म्हणून. देन त्याच्यावर त्यांनी कोणी कलेक्ट केलं त्याचं नाव सुद्धा असेल, म्हणजे ज्यांनी कलेक्ट केलं त्याला जाऊन तो रिसर्चर भेटू शकतो आणि त्याला विचारू शकतो की तुम्ही हे प्लांट कुठून कलेक्ट केलं किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन काय आहे आणि त्याचा सायंटिफिक नेम, कॉमन नेम आणि इंग्लिश नेम तर त्या हर्बेरियम शीटवर असणार. म्हणजे मोस्ट ऑफ आयडिया जी आहे त्या रिसर्चरला जी आयडिया पाहिजे आहे ती रिसर्चरला आयडिया त्या हर्बेरियम मध्येच मिळून जाईल. तर या गोष्टीसाठी ते हर्बेरियम जे आहे ते जनरली युज केलं जातं. म्हणून असं म्हटलं जातं की हर्बेरियम जे आहे ते काय क्विक रेफरन्स आहे. म्हणजे जो रिसर्चर त्याच्यावर रिसर्च करायची असेल त्या रिसर्चरला लगेच काय भेटेल, त्याला रेफरन्स भेटेल. म्हणजे ते प्लांट कुठून कलेक्ट केलाय, म्हणजे तो त्या ठिकाणावर जाईल आणि ते प्लांट कलेक्ट करून त्याच्यावर रिसर्च करणं स्टार्ट करेल. तर हर्बेरियम मध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणती? शीट्स, म्हणजे त्यामध्ये एक शीट्स असते. देन धिस अरेंजमेंट म्हटलं आहे तर अरेंजमेंट जी आहे ही हर्बेरियम मधली अरेंजमेंट आहे. म्हणजे जिथे या शीट्स कलेक्ट करून ठेवायच्या तिची अरेंजमेंट आहे. आता ही अरेंजमेंट कशी पण असते, अकॉर्डिंग टू फॅमिली, म्हणजे सगळे एकाच फॅमिली मधले सगळे प्लांट ते एका लाईनीत लावलेले असेल, किंवा अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे प्लांटचे नावं जे आहे त्याच्या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सुद्धा त्यांना अरेंज केलं असू शकते. म्हणजे ते स्टँडर्ड अरेंजमेंट जे आहे ते जे त्यांना सुटेबल वाटेल, ज्यांचं हर्बेरियम आहे त्यांना जे अरेंजमेंट सुटेबल वाटेल त्या अरेंजमेंटनुसार ते काय करेल, हर्बेरियम शीटच्या अरेंजमेंट्स करेल. देन त्या हर्बेरियम शीटला आपल्याला लेबल करायचं आहे. लेबल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय लिहायचं आहे, लोकेशन, म्हणजे कोणत्या लोकेशनवर ते प्लांट कलेक्ट केलाय, देन कोणी कलेक्ट केलाय, त्या प्लांटचं इंग्लिश नेम, कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम, अँड अगेन डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हर्बेरियम शीट. अँड ही जे हर्बेरियम आहे काय, क्विक रेफरन्स टू सिस्टीम. हा जो आहे हा सिस्टीमचा एक क्विक रेफरन्स आहे. म्हणजे याच्यावरून जो रिसर्चर ज्याला रिसर्च करायचं असेल त्याला काय भेटेल, इथे क्विक रेफरन्स भेटेल. म्हणजे त्याला पूर्ण आयडिया मिळून जाईल त्या प्लांट बद्दलची. ठीक आहे, तर या गोष्टीसाठी हर्बेरियम जो आहे हे युज केलं जातं. देन नेक्स्ट इज बॉटनिकल गार्डन. सो ठीक आहे, बॉटनिकल गार्डन बॉटनी म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की बॉटनीमध्ये कशाची स्टडी असते, प्लांटची स्टडी असते. तर बॉटनिकल गार्डन ऑब्व्हियसली बिलॉंग्स टू द प्लांट्स. म्हणजे हा जो बॉटनिकल गार्डन असेल या बॉटनिकल गार्डन मध्ये डिफरंट ठिकाणावरून काय केले जाते, प्लांट कलेक्ट केले जाते. आता दुसऱ्या ठिकाणावर प्लांट कलेक्ट केले जाते आणि एका ठिकाणी लावले जाते, त्याला म्हटलं जाते बॉटनिकल गार्डन्स. तर हे बॉटनिकल गार्डन जे आहे हे एक्झाम्पल आहे एक्सेटू कन्झर्वेशनचं. आता याला एक्सेटू कन्झर्वेशन का बरं म्हटलं, कारण आपण हे प्लांट जे आहे हे बाहेरून ठिकाणून आणतो आणि त्या बॉटनिकल गार्डन मध्ये जिथे आपण बॉटनिकल गार्डन तयार करणार आहे त्या ठिकाणी आणून लावतो आणि त्याची केअर घेतो. ठीक आहे, त्याला पाणी देणे किंवा त्याला जे काही खत वगैरे पाहिजे असेल ते सगळं देणे ते कोणाचं काम आहे, आपलं काम आहे. म्हणजे आपण बॉटनिकल गार्डन मध्ये त्याला जी केअर घ्यायला पाहिजे, त्याची जी केअर घ्यायला पाहिजे ती सगळी केअर आपण तिथे घेतो. तर अशा ठिकाणी म्हटलं जाते बॉटनिकल गार्डन. आणि बॉटनिकल गार्डन मध्ये काय केलं जाते, कलेक्शन ऑफ प्लांट अँड लेबल ऑफ धिस प्लांट. म्हणजे जे प्लांट आपण कलेक्ट करू त्या कलेक्ट केलेल्या प्लांटवर एक लेबल लावला जाते किंवा एक बोर्ड लावला जाते आणि त्या बोर्डवर त्या प्लांटचं सायंटिफिक नेम आणि त्याचं कॉमन नेम जे आहे, कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम त्या बोर्डवर लिहिलेलं असतं. म्हणजे पर्टिक्युलर प्लांटचं पर्टिक्युलर सायंटिफिक नेम असतं आणि पर्टिक्युलर काय असेल त्याचं कॉमन नेम सुद्धा असेल, तर ते त्या बोर्डवर लिहिलेलं असतं. आणि तुम्ही कोणत्याही बॉटनिकल गार्डन मध्ये जा तर प्रत्येक बॉटनिकल गार्डन मध्ये तुम्हाला त्या एखाद्या किंवा कोणत्याही पर्टिक्युलर प्लांटवर एक बोर्ड लावलेलं असतं आणि त्याच्यावर त्याचं कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम लिहिलेलं असणारच. तर हे जे आहे हे कशामध्ये असतं, बॉटनिकल गार्डन मध्ये. आता बॉटनिकल गार्डनची जर एक्झाम्पल पाहिजे असेल आपल्याला तर रॉयल बॉटनिकल गार्डन न्यू इंग्लंड मध्ये. तर हे जे रॉयल बॉटनिकल गार्डन आहे न्यू इंग्लंड मधलं हे सगळ्यात लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन आहे. जवळपास इथे 30,000 प्रिझर्व प्लांट आहे. म्हणजे प्लांट जे आहे ऍज इट इज काय केले तिथे प्रिझर्व केले आहे. कुठे, न्यू बॉटनिकल गार्डन मध्ये, रॉयल न्यू बॉटनिकल गार्डन मध्ये तिथे जवळपास 30,000 प्लांट जे आहे ते काय प्रिझर्व आहे. आणि तिथे 7 मिलियन हर्बेरियम आहे. म्हणजे 7 मिलियन हर्बेरियमचे सीड्स सुद्धा आहे. म्हणजे ते सगळ्यात मोठं लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन आहे. कुठलं, इंग्लंड मधलं. देन इन इंडिया, इंडियन बॉटनिकल गार्डन हावडा. तर इंडियामध्ये सुद्धा एक बॉटनिकल गार्डन आहे हावडा नावाचं, कोलकात्यामध्ये आहे. तर तिथे सुद्धा नंबर ऑफ स्पेसिस, प्लांटच्या स्पेसिस काय केले आहे, कलेक्ट केले आहे आणि कलेक्ट करून त्यांना लेबल सुद्धा केलं आहे. देन नेक्स्ट NBRI लखनौ. हे सुद्धा काय बॉटनिकल गार्डन आहे. याचं NBRI लॉंग फॉर्म इज नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ लखनौ. तर हे नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे हे कुठे आहे, लखनौमध्ये आहे.
तर हे काय सगळे एक्झाम्पल आहे बॉटनिकल गार्डनचे. देन आफ्टर दॅट म्युझियम. सो म्युझियम इट इज द प्लेस वेअर द प्रिझर्व अॅनिमल और प्रिझर्व प्लांट इज केप्ट. तर म्युझियम असं ठिकाण आहे, या ठिकाणी काय केलं जातं, प्रिझर्व प्लांट किंवा प्रिझर्व अॅनिमल जे आहे ते ठेवलं जातं. अशा ठिकाणाला म्हटलं जाते म्युझियम. आणि म्युझियम जो आहे हा सगळ्यात चांगला एक ठिकाण आहे जिथे आपण लाईव्ह प्लांट आणि लाईव्ह अॅनिमल जे आहे ते असतं, पण ते कोणत्या कंडिशन मध्ये असतं, डेड कंडिशन मध्ये असतं. आता म्युझियम मध्ये काय होतं, प्रिझर्व प्लांट अँड अॅनिमल फॉर द स्टडी ऑफ अँड रेफरन्सेस. तर हे जे प्लांट आणि अॅनिमल जे आहे कशासाठी, स्टडीसाठी आणि रेफरन्सेस म्हणून तिथे काय केले जाते, त्या म्युझियम मध्ये ठेवले जाते. तर आता ही म्युझियम जे आहे, या म्युझियम मध्ये जे अॅनिमल किंवा जे प्लांट असेल ते कशामध्ये ठेवले जातात, ते ठेवले जातात ट्रान्सपरंट जार मध्ये. तिथे ग्लासेचे असे ट्रान्सपरंट जार असतात आणि त्या ट्रान्सपरंट जार मध्ये त्या अॅनिमलला किंवा प्लांटला ठेवलं असते आणि त्याला लेबल केलं असते, म्हणजे त्याची नेमिंग केली असते, त्याचं नाव काय आहे ते त्याच्यावर लेबल केलं असते. त्या जारवर एक शीट लावून त्याच्यावर लेबल असते ते. देन ते जे अॅनिमल, आता जे म्युझियम आहे या म्युझियम मध्ये फक्त लाईव्ह आणि ते अॅनिमलचे डेट असतात, पण ते फ्रेश कंडिशन मध्ये असतात, ते जारमध्ये ठेवले असतात. आता जारमध्ये ती फ्रेश कंडिशन मध्ये कशी राहणार, तर ते जार जे आहे त्या जारमध्ये एक लिक्विड टाकलं जातं किंवा एक सोल्युशन टाकलं जातं, त्याला म्हटलं जातं फॉर्मेलिन. फॉर्मेलिन इज नथिंग बट द 10% to 40% फॉर्मॅलिडेट. तर 10% to 40% फॉर्मॅलिडेट जे आहे त्याला म्हटलं जाते फॉर्मेलिन. तर त्या जारमध्ये फॉर्मेलिन टाकलं जाते आणि त्या फॉर्मेलिन मध्ये जो डेड अॅनिमल असेल किंवा डेड प्लांट असेल त्याला ठेवलं जाते आणि ते डेड अॅनिमल किंवा डेड प्लांट जो आहे तो ऍज इट इज फ्रेश कंडिशन मध्ये त्या फॉर्मेलिन मध्ये राहतो. तर हे जे फॉर्मेलिन ठेवलेला जो अॅनिमल आहे ट्रान्सपरंट जार मध्ये तो कुठे प्रेझेंट असतो, म्युझियम मध्ये ठेवला जातो. ठीक आहे. आणि देन याच्यामध्ये असं काही नाही की त्याच्यामध्ये डेड झालेले अॅनिमल जे आहे ते प्रिझर्व करूनच ठेवलेले असतात. काही ड्राईड अॅनिमल सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल स्नेक असेल तर तिथे जर मोठा स्नेक असेल तर तो मोठा स्नेक ड्राईड करून सुद्धा त्या म्युझियम मध्ये ठेवलेला असतो. देन नेक्स्ट इन्सेक्ट बॉक्सेस असतात, म्हणजे जे इन्सेक्ट आहे त्या इन्सेक्ट जे आहे ते लाईव्ह असतात, म्हणजे जिवंत नसतं, ते मेलेलं असतं, बट त्या इन्सेक्टचा कोणताही पार्ट हार्म झालेला असतो. ऍज इट इज त्या इन्सेक्टला एक बॉक्स असते, त्या बॉक्सवर पिन करून आपण ठेवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे इन्सेक्ट बॉक्सेस सुद्धा त्या म्युझियम मध्ये असेल. देन लार्जेस्ट अॅनिमल, त्या जो म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये लार्जेस्ट अॅनिमल सुद्धा असेल आणि ते लार्जेस्ट अॅनिमल जे आहे ते स्टफ करून ठेवलेले असतात. ठीक आहे. आता एक्झाम्पल इन्सेक्ट आहे तर इन्सेक्टसाठी बॉक्सेस असतात, पण लार्जेस्ट अॅनिमल जे आहे ते ऍज इट इज राहू शकत नाही, म्हणून त्याला काय केली जाते, स्टफिंग केली जाते आणि आफ्टर स्टफिंग त्याला त्या म्युझियम मध्ये पर्टिक्युलर स्पेसवर ठेवलं जातात. आणि याच्यामध्ये लार्जेस्ट अॅनिमल असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर रत्नागिरीला गेले तर रत्नागिरीला एक म्युझियम आहे फिश म्युझियम म्हणून. त्या म्युझियम मध्ये आपला जो डायनासोर आहे त्या डायनासोरचा स्केलेटन ठेवला आहे ऍज इट इज. तर अशा प्रकारचे जे सगळे स्केलेटन वगैरे जे आहे ते म्युझियम मध्ये ठेवले जातात. ते याच्यामध्ये स्केलेटन सुद्धा असतं, ह्युमनचा स्केलेटन असेल किंवा अदर अॅनिमल्स असेल, रॅबिट म्हणा किंवा तुम्ही रॅबिटचा असेल किंवा आपलं अँफिबियाज असेल, डायनासोर्स असेल, तर असे नंबर ऑफ स्केलेटन सुद्धा तिथे प्लेस केलेले असतात. तर हे सगळे जे आहे प्रिझर्व प्लांट, अॅनिमल किंवा ड्राईड मध्ये असलेले डेड अॅनिमल्स, ड्राय अॅनिमल्स, इन्सेक्ट बॉक्सेस, लार्ज अॅनिमल्स, स्केलेटन्स, हे सगळं जे आहे कुठे असतं, म्युझियम मध्ये असतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्युझियम मध्ये पाहायला मिळते आणि म्युझियम मधून सुद्धा रिसर्चर काय करू शकतो, त्याचे नाव घेऊन किंवा त्या पर्टिक्युलर अॅनिमलची तिथे स्टडी करू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे झुलॉजिकल पार्क. आता झुलॉजिकल पार्क जे आहे याला ऑल्सो कॉल्ड ॲज द झू सुद्धा म्हटलं जाते. झुलॉजिकल पार्कला झू सुद्धा म्हटलं जाते. आता हे झुलॉजिकल पार्क जे आहे हे मोस्ट इंटरेस्टिंग प्लेस आहे. या प्लेसमध्ये खूप साऱ्या लोक जे आहे किंवा किड वगैरे म्हणतो आपण त्यांना, जे लहान लेकर आहे त्यांना खूप जास्त इंटरेस्ट असतो झुलॉजिकल पार्क मध्ये. कारण झुलॉजिकल पार्क जो असतो त्या झुलॉजिकल पार्क मध्ये लाईव्ह वाईल्ड अॅनिमल जे आहे ते काय केले जाते, इथे प्रोटेक्ट केले जाते. आता लाईव्ह अॅनिमल जे आहे ते इथे प्रोटेक्ट केले जातं, पण त्या लाईव्ह अॅनिमलला जे आहे त्यांचं जे नॅचरल इन्व्हायरमेंट आहे सेम तसंच नॅचरल इन्व्हायरमेंट त्यांना या झुलॉजिकल पार्क मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटेट, म्हणजे ज्या हॅबिटेटमध्ये ते अॅनिमल राहतात त्या हॅबिटेट सारखं सिमिलर इन्व्हायरमेंट जे आहे ते यांना या झुलॉजिकल पार्क मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. देन हा जो झुलॉजिकल पार्क आहे ते काय केलं जातं, सिमिलर नेचर जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. देन याचे प्रोटेक्ट केलं जातं, या अॅनिमलला प्रोटेक्ट केलं जातं, म्हणजे या अॅनिमलला
कॅप्टिव्हिटी बॉक्स, कॅप्टिव्हिटी जे आहे ते कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवलं जातं. यांना असंच ठेवलं जाणार नाही, म्हणजे झुलॉजिकल पार्क मध्ये आणलं आणि सोडून दिलं असं होणार नाही. यांना कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवलं जातं, जेणेकरून ते जे वाईल्ड अॅनिमल आहे ते कोणत्याही मॅनला किंवा कोणत्याही पर्सनला हार्म केलं नाही पाहिजे, म्हणून यांना कॅप्टिव्हिटी बॉक्स मध्ये ठेवलं जातं. देन अंडर ह्युमन केअर, आणि हे जे अॅनिमल असतं हे अंडर ह्युमन केअरच्या याच्यात असतं. आता इथे हे जे झुलॉजिकल पार्क आहे हे कशासाठी बनवलं, तर जे नॅचरलिस्ट असतात, म्हणजे ज्यांना नेचर प्रेमी ज्याला म्हणतो आपण, तर नॅचरलिस्ट जे असतात यांना काय करायचे असते, अॅनिमलचं बिहेवियर किंवा त्याची फूड हॅबिट, म्हणजे ते काय खातात किंवा त्यांचं बिहेवियर कसं आहे, तर हे बिहेवियर किंवा त्यांची फूड हॅबिट स्टडी करण्यासाठी नॅचरलिस्ट जे असतात ते झुलॉजिकल पार्कमध्ये वाईल्ड अॅनिमलची स्टडी करण्यासाठी येतात, जर त्यांना रिसर्च करायची असेल तर. ठीक आहे, तर हा यूज आहे कोणाचा, झुलॉजिकल पार्कचा. देन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क जे आहे, बायोडायव्हर्सिटी म्हटलं तर जैवविविधता. ठीक आहे, तर जैवविविधता पार्क जे आहे त्याला म्हटलं जाते बायोडायव्हर्सिटी पार्क. आता जैवविविधता म्हटल्यावर आपल्याला समजलं असेल की जैवविविधता म्हटल्यावर इथे काय असेल, डिफरंट टाईपच्या स्पेसीज असतील. ठीक आहे, आता आपण इथे फक्त प्लांटच म्हणणार नाही, तर याच्यामध्ये अॅनिमल सुद्धा येईल. तर ह्या ज्या डिफरंट टाईपच्या डायव्हर्सिटी आहे अॅनिमलची किंवा प्लांटची, हे जिथे प्रेझेंट असेल त्याला म्हटलं जाते बायोडायव्हर्सिटी पार्क. आता बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे काय, इट इज अन इकोलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज. ही काय आहे, एक इकोलॉजिकल असेंब्लेज आहे स्पेसीजची. कोणती स्पेसीज असेल, प्लांट स्पेसीज असेल, अॅनिमल स्पेसीज असेल किंवा अदर स्पेसीज असेल, तर त्याला काय म्हटलं जाते, इकोलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग. आता ही जी आहे ही सेल्फ सस्टेनिंग असेल, म्हणजे हीच ते त्या ज्या स्पेसीज तिथे प्रेझेंट आहे, इकोलॉजिकल असेंब्लेजवर ज्या स्पेसीज प्रेझेंट आहे त्या स्वतः काय करतं, ही जी हा जो बायोडायव्हर्सिटी पार्क आहे हा स्वतः फॉर्म करतो, म्हणून त्याला म्हटलं जाते सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे समाज, म्हणजे अशी कम्युनिटी आहे की ती काय करत आहे, स्वतः फॉर्म करत आहे डिफरंट स्पेसीज पासून किंवा डिफरंट अॅनिमलच्या स्पेसीज पासून किंवा डिफरंट प्लांटच्या स्पेसीज पासून, अशा गोष्टीला म्हणून बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि ऑन डिग्रेड ऑर बॅरेन लँडस्केप, आणि ही जी कम्युनिटीज आहे किंवा हा जो बायोडायव्हर्सिटी पार्क जो आहे हा अशा ठिकाणी फॉर्म होणार, म्हणजे अशी नापीक जमीन, ज्याला आपण नापीक जमीन म्हणतो, अशा नापीक जमिनीवर हा फॉर्म होतो, त्याला म्हणतो बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि हा बायोडायव्हर्सिटी पार्क जो आहे हा सुद्धा अगेन जे रिसर्चर असेल ते सिस्टमिक क्लासिफिकेशन किंवा त्या स्पेसीजची ऑर्डर वगैरे किंवा त्या स्पेसीजचं नेचर वगैरे स्टडी करण्यासाठी हे बायोडायव्हर्सिटी पार्क सुद्धा अगेन इथे यूज केले जातात. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे की द की इज बेस्ड ऑन द कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. आता की इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर द टॅक्झॉनॉमिक स्टडी. टॅक्झॉनॉमिक स्टडी करण्यासाठी की हा जो आहे हा सगळ्यात जास्त महत्वाचा पॉइंट आहे किंवा सगळ्यात जास्त महत्वाचं टॅक्झॉनॉमिक एड्स आहे. आणि द की इज बेस्ड ऑन द कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. की जे आहे ते मेनली कशाच्या बेसिसवर असतं, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर मीन्स अपोजिट कॅरेक्टर. याच्यामध्ये काय अपोजिट कॅरेक्टर, फॉर एक्झाम्पल एखादी प्लांट जे आहे ते टॉल असेल आणि दुसरं प्लांट जे आहे ते डॉर्प असेल, तर टॉल आणि डॉर्प जे आहे हे दोघं, हे काय कॅरेक्टर एकच आहे पण कसं आहे कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर आहे, म्हणजे हे दोघं एकमेकांचे कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर आहे. एक प्लांट उंच असेल आणि दुसरं प्लांट ठेक नसेल, हे काय झालं कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर झालं, अपोजिट कॅरेक्टर झालं. तर हे जे की आहे हे तशाच अपोजिट कॅरेक्टरच्या बेसिसवर असतं. आता इथे अपोजिट म्हणणार नाही, तर इथे काय असेल एखादी कॅरेक्टर प्रेझेंट असेल आणि दुसरं कॅरेक्टर जे आहे ते ऑब्सेंट असेल, तर अशा कॅरेक्टरच्या बेसवर हे जे की आहे हे वापरली जातं. आणि की जे आहे हे काय महत्वाचं टूल आहे कशाचं, टॅक्झॉनॉमिक स्टडीचं. टॅक्झॉनॉमी जर स्टडी करायची असेल तर की जी आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. देन ही जी की आहे द स्टेटमेंट इन की कॉल्ड ॲज द लीड. आता कीचं जे काही स्टेटमेंट असेल त्याला काय म्हटलं जातं, लीड म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आता एक प्लांट काय आहे टॉल आहे आणि दुसरं प्लांट तर काय असेल डॉर्प असेल. ठीक आहे, एक प्लांट जे आहे ते टॉल आहे, दुसरं प्लांट जे आहे ते काय असेल ड्वार्फ असेल. आता हे काय झालं कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर झालं. आणि ही काय आहे की आहे, हे काय कॅरेक्टर आहे, एखाद्या स्पेसिसचं कॅरेक्टर असेल आणि ही की आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिली जी स्पेसिस आहे त्या स्पेसिस मध्ये टॉलनेस हे कॅरेक्टर प्रेझेंट आहे आणि दुसरी स्पेसिस जी आहे ती आपल्याला त्या पहिल्या स्पेसिस सोबत काय करायचे, कम्पेअर करायचे. तर पहिल्या स्पेसिस मध्ये टॉलनेस जे कॅरेक्टर आहे हे प्रेझेंट आहे आणि डार्कनेस जे कॅरेक्टर आहे हे काय अब्सेंट आहे. आणि दुसरी जर स्पेसिस घेतली आपण आणि तिच्यामध्ये काय टॉलनेस जे कॅरेक्टर आहे हे अब्सेंट आहे आणि डार्कनेस जे कॅरेक्टर आहे हे जे आहे प्रेझेंट आहे. तर असं कंपॅरिझन करण्यासाठी जे यूज करतो त्याला म्हटलं जाते की. आणि जर याच्यामध्ये दोनपैकी कोणतेही एक कॅरेक्टर प्रेझेंट असेल किंवा अब्सेंट असेल तर त्याला त्या स्टेटमेंटला म्हटलं जाते लीड.
म्हणजे जर आपण सिंगल कॅरेक्टर जर सांगत असेल कोणत्याही पर्टिक्युलर स्पेसिसचं, तर त्या पर्टिक्युलर स्पेसिसच्या सिंगल कॅरेक्टरला म्हटलं जाते लीड. तर हे जे स्टेटमेंट असतं कीचं त्याला काय म्हटलं जाते मग लीड म्हटलं जातं. अँड देन ही जी की असते हे जनरली कशाच्या बेसिसवर स्टडी केले जाते, अॅनालिटिकल बेसिसवर. जनरली याचं जे नेचर असतं कीचं हे कसं असतं अॅनालिटिकल. म्हणजे आपण इथे कोणतेही प्लांट, इथे नंबर ऑफ प्लांट अगोदरच काय असेल इथे स्टोर्ड असेल. नंबर ऑफ प्लांट स्टोर्ड आहे, त्यांचं क्लासिफिकेशन झालंय, त्यांचं आयडेंटिफिकेशन झालंय, त्यांचे कॅरेक्टर्स माहीत झाले आहे, त्यांचं नॉमेनक्लेचर झालंय, या सगळ्या गोष्टी झाल्या आहे. असे प्लांट इथे अगोदरच काय असतं स्टोर्ड असतं कुठे की मध्ये. आणि आपण जर एखादी नवीन प्लांट आणलं आणि त्या प्लांटचे आपल्याला कॅरेक्टर स्टडी करायचे असेल किंवा त्या प्लांटचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल, क्लासिफिकेशन करायचं असेल किंवा नॉमेनक्लेचर करायचं असेल, तर त्या प्लांटला आपण जे अगोदर स्टोर आहे त्या प्लांट सोबत काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. तर हे जे कम्पॅरिझन आहे या गोष्टीला म्हटलं जाते अॅनालिटिकल कम्पॅरिझन. म्हणजे याला म्हटलं जाते अनालिसिस. म्हणजे जो नवीन प्लांट आणलाय आपण त्या नवीन प्लांटला आपण अगोदर प्रेझेंट असलेल्या प्लांट सोबत काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे किंवा त्या प्लांटला आपण काय करणार आहे, अनालिसिस करणार आहे. तर ही जी की असते हे कम्प्लिटली त्याचं नेचर कसं असतं, अॅनालिटिकल नेचर असतं. सो दिस इज ऑल द टॅक्झॉनॉमिकल एड्स यूज फॉर द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग और as well as two different living things. So again one concept is flora. तर आपण फ्लोरा कशाला म्हणू, तर ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट. म्हणजे एखाद्या प्लांटचं जे हॅबिटॅट आहे म्हणजे त्याचं राहण्याचं एखादी ठिकाण आहे किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे तो कोणत्या एरियामध्ये आपल्याला सापडतो. तर त्याचा जो पर्टिक्युलर एरिया आहे, ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो प्लांट प्रेझेंट आहे, राहतं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सुद्धा त्याच एरियामध्ये आहे, तर अशा एरियाला आपण म्हणू फ्लोरा. आणि फ्लोरा वर्ड बिलॉंग्स टू प्लांट. जर प्लांटच्या कोणत्याही गोष्टी म्हणजे त्याचं हॅबिटॅट किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन जर कोणत्या एरियामध्ये होत असेल, फॉर एक्झाम्पल मी ज्या एरियामध्ये राहतो त्याच एरियामध्ये जर एखादी प्लांट सापडत असेल आणि त्याच एरियामध्ये काय असेल डिस्ट्रीब्युशन असेल, तर त्या एरियाला म्हटलं जाते फ्लोरा. म्हणजे तो काय झाला, त्या प्लांटचा फ्लोरा झाला. आणि फ्लोरा मीन्स इथे वर्डच बिलॉंग्स करते फ्लोरा. फ्लोरा मीन्स फ्लावर. ठीक आहे. तर फ्लोरा हा ऑलवेज कशासोबत बिलॉंग करेल, प्लांट सोबत. म्हणजे जे प्लांट ज्या एरियामध्ये राहतं किंवा ज्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युट झालाय अशा गोष्टीला आपण म्हणू फ्लोरा. देन सेकंड आहे मॅन्युअल्स. मॅन्युअल्स मीन्स आयडेंटिफिकेशन ऑफ द नेम ऑफ स्पेसिस फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. आता मॅन्युअल्स म्हणजे काय होते, आयडेंटिफिकेशन ऑफ नेम ऑफ स्पेसिस. म्हणजे कोणत्याही स्पेसिसचं आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफिकेशन करायचं आहे. म्हणजे ती स्पेसिस आपल्याला ओळखायची आहे, त्या स्पेसिसचं नाव ओळखायचं आहे आपल्याला, फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. आणि कोणत्याही पर्टिक्युलर एरियामध्ये जर ती काय होत असेल, सापडत असेल, तर अशा गोष्टीला म्हटलं जाते मॅन्युअल. म्हणजे मॅन्युअल ही अशी गोष्ट आहे, त्या मॅन्युअलमध्ये पर्टिक्युलर एरियाच्या पर्टिक्युलर स्पेसिसचं जी पूर्ण आयडेंटिफिकेशन आहे ते काय असतं, स्टोर्ड असतं. तर अशा गोष्टीला म्हटलं जाते मॅन्युअल्स. देन नेक्स्ट आहे मोनोग्राफ्स. मोनो इज कॉल्ड एज द सिंगल. तर इथे काय म्हटलंय, मोनोग्राफ्स मीन्स सिंगल टॅक्झा. तर सिंगल टॅक्झामध्ये काय होतं, कोणतेही सिंगल कॅरेक्टर आपल्याला इथे कोणतेही सिंगल कॅरेक्टर कन्सिडर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपण इथे एकतर फायलम कन्सिडर करू, देन आपण इथे फॅमिलीज कन्सिडर करू किंवा ऑर्डर कन्सिडर करू. तर कोणतेही सिंगल कॅरेक्टर कन्सिडर करून आपण काय करू शकतो, त्या प्लांटचा किंवा त्यावल्या स्पेसिसचा काय करू शकतो, इथे शोध लावू शकतो. म्हणून याला म्हटलं जाते मोनोग्राफ्स. तर एका सिंगल टॅक्झावरून किंवा एका सिंगल कॅरेक्टरवरून किंवा सिंगल त्याच्यावाला जो टॅक्झा आहे, फायलम असेल, ऑर्डर असेल, स्पेसिस असेल, जीनस असेल किंवा काही असेल त्याच्या क्लासिफिकेशन म्हणलं, तर या सिंगल याच्यावरून त्याची आपण काय करू शकतो, आयडेंटिफिकेशन करू शकतो. अशा गोष्टीला म्हटलं जाते मोनोग्राफ्स. तर आता हे झालं फ्लोरा बद्दल. आता फ्लोरा म्हणजे प्लांट बद्दलचं हॅबिटेट अँड डिस्ट्रीब्युशन होते. अँड फाउना म्हणजे जे आहे, फाउनामध्ये होते कशाचं, अॅनिमलचं. अॅनिमल कोणत्या हॅबिटेटमध्ये राहतं किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे कोणत्या एरियामध्ये, तर याला म्हटलं जाते फाउना. So this is all our idea about the taxonomical aids used for the study of interrelationship between non-living and living thing as well as two different living things. So in this video, your first chapter is completed.